नमस्कार मित्रांनो, मी गणेश हजारे. इन्फोमाइम या माझ्या फायनान्शियल ट्रेड कन्सल्टन्सी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मार्केट पे चर्चा ही सिरीज आपण या चॅनलवर चालू करणार आहे असं मी मागच्याच व्हिडिओत तुम्हाला सांगितलं. तर ही सिरीज आपण नेमकी का चालू करणार आहोत, याच्या मागे काय कारण असेल यावर थोडी चर्चा किंवा तुम्हाला काही माहिती सांगण्याच्या संदर्भात मी आज तुमच्यासमोर आलो. आपण सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजाराला कुठे ना कुठेतरी कनेक्ट असतो, विचारांनी कनेक्ट असतो. आपण फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा माध्यमातून वेळ असेल तेव्हा किंवा बऱ्याचदा जाणून बुजून माहिती हवी असते म्हणून या सोशल मीडियावर जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचतही असते. ही माहिती जाणून घेत असताना अनेक प्रश्न कधी आपल्या मनामध्ये तयार होत असतात आणि त्यातले काही प्रश्न दिसायला छोटे असतात, कधी कधी ते क्षुल्लकही वाटतात, पण त्यातनं जी माहिती असते ती माहिती पुढे जाऊन आपल्याला एखादा निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार असते. आणि असं करत असताना जेव्हा आपण त्या अशा प्रश्नांकडे आपल्याच मनात आलेला प्रश्न असतो पण दुर्लक्ष करतो, तेव्हा आपलंच पुढे जाऊन नुकसान होणार असतं. आणि अशा अनेक प्रश्न असतात. बऱ्याचदा हेही होतं की हा प्रश्न आपण एखाद्याला विचारला तर त्याला वाटेल कदाचित की अरे याला एवढं साधं माहिती नाही, आणि या भीतीपोटी किंवा या अशा विचारांमुळे आपण हे प्रश्न विचारायचे टाळतो सुद्धा. असे अनेक, मग त्यातनं काय की मी स्वतः असा विचार केला की शेअर बाजारात नव्याने जे लोक आज येत आहेत किंवा ज्यांना चांगला बऱ्यापैकी अनुभव आहे अशाही लोकांना अनेक प्रश्न मनामध्ये असतात. मग ते ट्रेडिंग बाबत असतील, इन्व्हेस्टमेंट बाबत असतील, इतरही काही इन्व्हेस्टमेंटचे निर्णय असतील, पोर्टफोलिओचे निर्णय असतील, हे घेत असताना किंवा नव्याने काम चालू केलंय, काही गोष्टी समजतच नाहीयेत, काही टर्मिनॉलॉजीज असतात मार्केटमधल्या त्या कळत नाहीयेत, अनेक गोष्टी असतात. सेबीने काही नियम बनवला, एखादी अचानक बातमी आली, ती बातमी आपल्याला वाचतो आपण, मार्केट पडलं, आज अचानक मार्केट का पडलं, आपल्यासमोर सगळं आहे, सगळ्या त्याची कारणं वगैरे सगळं सोशल मीडिया दण आपल्यासमोर फेकत असतो. त्यातलं आपण जाणून किती घेतो, बऱ्याचदा वेळ नसतो, पण समजा वेळ असेल, इंटरेस्ट असेल म्हणून बसलो तर माहिती जी आपल्या समोर येते ती नेमकी आपल्याला समजते किती आहे आणि त्याचा परिणाम नेमका काय काय होणार समजली तर त्याचा परिणाम समजेल आपल्याला की काय होतोय आणि तसा होतोय का ते पडताळून पण आपण बघू शकतो. या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी मी विचार केला आणि मला कळलं, थोडंसं स्वतःहून जाणवलं की आपण स्वतःहून आपल्या चॅनलवर या गोष्टी करायला पाहिजेत. आणि म्हणून मार्केट पे चर्चा, आता या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचे आणि मी, माझे सहकारी, आमचं जे काही मागच्या अनेक वर्षांचं या मार्केटमधलं किंवा कॅपिटल मार्केटमधलं जे आम्ही नॉलेज मिळवू शकलो, जो अनुभव घेऊ शकलो, प्रॅक्टिकली आजही आम्ही त्याच फील्डमध्ये काम करतोय, तर आमचं रोजचं दैनंदिन जे अनुभव आणि नॉलेज आहे यातनं तुम्हाला पडलेले प्रश्न आम्ही योग्य पद्धतीने कसे सोडवण्याचा प्रयत्न करायचा ते बघणार आहोत. आणि 100% आमचे देऊन आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त योग्य नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात हे सगळं सिरीज तुमचं आहे, माझं नाही आहे. तुम्ही जितकं यात भरभरून प्रतिसाद द्याल, स्वतःहून प्रश्न विचाराल, आम्ही 100% हा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला त्याची इन डिटेल आणि डॉट माहिती आमच्याकडनं मिळेल आणि याचा सर्वांनाच तुमच्या माध्यमातूनही उपयोग होणार आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की निश्चितपणे या सिरीजला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि आपण या सिरीजच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न सोडवून आपलं नॉलेज जास्तीत जास्त कसं अपडेट करता येईल हे बघूयात आणि त्याचा उपयोग पर्यायाने आपल्यालाच आपल्या गुंतवणुकीच्या किंवा ट्रेडिंगच्या डिसिजन्स घेताना होणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. थँक्यू.